ओके सर, स्टार्ट. नमस्कार. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित आजची तासिका. आजचा विषय आहे गणित आणि या गणितातील घटक आहे शेकडेवारी. अतिशय सोपा घटक आहे पहा. स्कोरिंगचा विषय आहे, तर आपण प्रत्येक उदाहरण समजून घेतलं पाहिजे बा. चला तर मग आपण हा घटक समजावून घेऊया. शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजे काय तर पहा, शेकडेवारी तर शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे काय? 100. शेकडेवारीलाच गणितात शतमान किंवा प्रति शेकडा किंवा टक्के या नावाने ओळखतात पहा. म्हणजे शेकडेवारीला शतमान, प्रति शेकडा आणि टक्के या नावाने ओळखतात. तर पहा आता, शेकडा म्हणजे 100. शेकडा म्हणजे काय? 100. जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी 100 असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात. उदाहरणार्थ पहा, 5/100. या ठिकाणी 5 हा अंश आहे आणि 100 हा छेद आहे. 100 काय? हा छेद आहे पहा. आता या ठिकाणी पहा, हे जे 5/100 आहे, मग हे 5/100 न लिहिता त्या 100 ऐवजी या ठिकाणी 5% असं लिहितात पहा. 100 हा छेद लिहायचा नाही, त्याऐवजी 5 फक्त अंश 5 लिहायचा आणि पुढे टक्केचं चिन्ह लिहायचं बा. शेकडा चिन्ह लिहायचं बा, शेकडा किंवा टक्के. तर पाहता, एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे. म्हणजे भागायचं किंवा गुणायचं, या दोन्हीपैकी आपण एक क्रिया करायची आहे. तर पहा, उदाहरणार्थ 7/25 आहे. या ठिकाणी 7 हा अंश आहे आणि 25 हा छेद आहे. मग या ठिकाणी छेदस्थानी 100 येण्यासाठी या संख्येला कशाने गुणावं लागेल पहा. छेदस्थानी पहा 100 येण्यासाठी पहा, याला या ठिकाणी 25 चोक 100 पहा. 25 चोक 100. मग अंशाला देखील 4 ने गुणायचं पहा. म्हणजे जर आपण छेदाला 4 ने गुणलं तर अंशाला देखील 4 ने गुणायचं. म्हणजे पहा, 7 चोक 28 छेद 100. आणि आता म्हणजेच काय? 28%. पुढचं पाहता, 60/400. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय आहे की या ठिकाणी पहा आपल्याला 60/100 आहे पहा. 60/100 आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल पहा, 4 ने भागावं लागेल पहा. आपण जर 400ला जर 4 ने भागलं 100 उत्तर येतं पहा. या ठिकाणी 100 उत्तर येईल. म्हणजेच आपल्याला अंशाला देखील 4 ने भागावे पहा. म्हणजे या ठिकाणी 15/60 म्हणजे या ठिकाणी 15% 15% म्हणजे अंश आणि छेद यांचं जर आपल्याला टक्केवारीत रूपांतर असेल, एकतर त्या दोन्ही अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचं किंवा गुणायचं. या ठिकाणी आपण जेव्हा एखाद्या उदाहरणामध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा होतो बा. म्हणजे पहा, या ठिकाणी उदाहरणामध्ये असतो बा, चा शब्द असतो चा, आणि चाचा अर्थ असतो गुणिले. गुणिले चा अर्थ असतो गुणिले पहा. आता या ठिकाणी 400चा 10%. 400चा 10% पहा.
मग 410% म्हणजे काय पहा, साचा अर्थ आहे गुणिले, म्हणजे 400 म्हणजे काय गुणिले. तर 10% म्हणजे काय, तर 10% म्हणजे पहा 10% म्हणजे काय 10/100. आपल्याला टक्केवारीचं जर अपूर्णांकात रूपांतर सांगितलं तर या ठिकाणी जी 10 संख्या तो अंश लिहायचा आणि टक्केच्या ऐवजी तर छेद 100 द्यायचा बा. म्हणजे अशा प्रकारे टक्क्याचं या ठिकाणी शेकड्याचं आपण या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर केलं पहा. म्हणजे 10% म्हणजे काय 10/100. शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला उत्तर आलं पहा 40. म्हणजे 400चा 10% म्हणजे किती उत्तर आलंय 40 उत्तर आलेलं आहे. चा अर्थ आहे गुणिले, चा अर्थ काय बा गुणिले हा अर्थ आहे. आपण या ठिकाणी 125चे 30% म्हणजे किती. आता आपण या ठिकाणी 125 चे त्याचा अर्थ काय आहे गुणिले. 125 चा म्हणजे काय गुणिले. तर 30% म्हणजे काय पहा 30%. याचा अर्थ काय होतो, याचा आपण जर अंश आणि छेद स्वरूपात जर रूपांतर केलं तर 30/100. लक्षात ठेवायचं पहा. टक्केचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर पहा तो संख्या अंश लिहायचा आणि जे टक्केवारीचं चिन्ह आहे त्या चिन्हाऐवजी त्याला छेद 100 द्यायचा आहे. म्हणजे पहा या ठिकाणी 30/100. आता या ठिकाणी पाहता आपण हे उदाहरण सोडवूया. शून्य गेला शून्य गेला पहा. आता 125 आणि खाली 5 10 आहे पहा. 5 होते पहा 5 दुने 10 5 5 25 आणि 5 दुने 10 उत्तर आहे पहा 25 गुणिले 3/2 बरोबर 25 त्रिक 75/2. आता पुन्हा आपण याला संक्षिप्त रूप देऊया पहा. बे 1 बे, बे त्रिक 6, बे 7 14 आणि बे 5 10 म्हणजे 37.5 हे याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं बा. आता पुढे पहा 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे पाहता. आता आपण प्रथम ती संख्या मानूया. संख्या ती संख्या आपण एक्स मानू. पाहता आपल्याला सांगितलं पहा 133 म्हणजेच काय पहा कोणत्या संख्येचे पहा म्हणजे एक्स चे 19% पहा. एक्स चे काय पहा 19% आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी 133 बरोबर एक्स गुणिले 19/100 पहा. 19% म्हणजे काय असतं पहा 19% म्हणजेच 19/100 पाहता. या ठिकाणी पहा आपण एक्स बरोबर पहा 133 पहा. तर आपण हे 100 भागिले गुणिले करूया 100 आणि छेद याला 19. 19/100 हे समीकरणाच्या जर दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर ते बदलतात पहा. आता आपण हा पाडा म्हटला आपण 19चा पाडा म्हटलं 19 7 19 19 19 7 133 पहा. म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलं पहा एक्स बरोबर 7 गुणिले 100 म्हणजेच काय आलं 700. 133 हे 700 या संख्येचे 19% आहे पहा.
133 हे 700 या संख्येचे 19% आहे. आता उदाहरण पहा. उदाहरण किती मोठं असेल तर काळजीपूर्वक वाचायचं आणि वाचून त्याप्रमाणे कृती करत जायचंय. पहा उदाहरण पहा. एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणांच्या 74% गुण मिळाल्यास परीक्षेतून अपेक्षित पदाकरिता निवड होते. परीक्षेचे एकूण गुण 1400 असतील तर निवड होण्यासाठी किमान किती गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरतील. तर पहा हे जे उदाहरण आहे पहा. एका स्पर्धा परीक्षेमध्ये काय विचारलं आपल्याला? एकूण गुणाच्या 74%. आता पहा पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण किती पहा. आपण घेऊ पाहता. पात्र ठरण्यासाठी आवश्यक गुण बरोबर. काय ते? एकूण गुणांच्या 74%. पहा एकूण गुणांच्या एकूण गुणांच्या 74%. पहा 74%. सॉरी 74% आहे. मग आता आपले जे एकूण गुण आहे ते किती आहेत? पहा परीक्षेचे एकूण गुण हे 1400 आहेत. म्हणून पहा 1400 गुणिले 74%. म्हणजेच काय झालं पहा. आता या 74%चं आपण जर अंश आणि छेद रूपात रूपांतर केलं म्हणजे पहा 74% म्हणजे पहा बरोबर 1400 गुणिले पहा 74% म्हणजेच काय? 74/100. या टक्केचा ऐवजी आपण या ठिकाणी छेद 100 लिहिला आहे. पहा आपण आता याला संक्षिप्त रूप देऊया. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. पहा उरलं पहा 14 गुणिले 74. आता आपण हा जर गुणाकार केला पहा 14 चौक 56 तरी 5 या ठिकाणी उत्तर पहा 103. 1036 जे 1036 हे उत्तर पहा. म्हणजे निवड होण्यासाठी किमान 1036 गुण मिळालेले विद्यार्थी पात्र ठरतील. अशा प्रकारे उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं. वाचता वाचता आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळतं पहा. म्हणून परीक्षेमध्ये उदाहरण पहा वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण असतं. उदाहरण काय येईल ते आपण सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येक वाक्यानुसार वाक्य वाचायचं. त्यानुसार ती माहिती लिहून घ्यायची बा. पुढचं पाहता आता एका पुढील उदाहरण पहा. उदाहरण काय? आता एका वस्तूची किंमत 20% वाढली. काही दिवसांनी 20% ती कमी झाली तर शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल का जास्त आणि किती? पहा आता हे उदाहरण यापूर्वी परीक्षेत विचारलं होतं पहा. यापूर्वीच्या मागील परीक्षेला हे उदाहरण म्हणजे 2017 या वर्षी या प्रश्नपत्रिकेमध्ये हे उदाहरण विचारलं होतं. तर पाहता आता काय करायचं यामध्ये पहा. एका वस्तूची किंमत आपण वस्तूची किंमत दिली का? नाही. 20% वाढली. मग ज्या ठिकाणी वस्तूची किंमत दिली नसते त्या ठिकाणी शक्यतो आपण त्या ठिकाणी आपण त्या वस्तूची किंमत 100 मानू. पहा वस्तूची किंमत 100 मानायची. वस्तूची किंमत 100 मानली. आता 100 मानली.
वस्तू किंमत 100 मानल्यामुळं काय झालं पहा, तर ही पहा 100 ची किंमत ही काय आहे, मूळ किंमत आहे पहा, मूळ किंमत. आता 100 मानली, आता वस्तू किंमत किती किती वाढली, 20% वाढलेली आहे पहा. म्हणजे पहा आता 100च्या 20%, 100चे 20% पहा, 100चे 20% म्हणजे काय झालं पहा, 100 गुणिले 20/100 शून्य शून्य पहा, म्हणजे किती 20 रुपयांनी वाढली. म्हणजे ती वस्तू आहे, ती वस्तू आता किती रुपये मिळणार आहे पहा, 100 अधिक हे 20 वाढलेले म्हणजे किती पहा, 120 झाली पहा. म्हणजे एका वस्तू किंमत 20% जर वाढली की आता ती जी वस्तू आहे ती 120 रुपयाला आता झालेली आहे पहा. आता ह्या 120 पुढे काय विचारलं पण त्यांनी, काय सांगितलं माहिती, काही दिवसांनी 20%ने ती कमी झाली पहा. आता पहा कमी झाली पहा, आता काही दिवसांनी पहा, काही दिवसांनी ती 20%ने कमी झाली पहा. म्हणजे आता 120च्या 20%, 120च्या 20% म्हणजे पहा 120 गुणिले 20/100 पहा, शून्य गेला शून्य पहा, त्याला पहा 12×24 पहा. म्हणजे आता ती 24 रुपयांनी ती किंमत कमी झाली पहा. आणि वस्तूची किंमत किती होती, 120 पहा. म्हणजे 120 मधून 24 कमी झाले, उत्तर येते 96. आता मूळ किंमत काय होती आपली, मूळ किंमत होती 100 आणि आता ती 20% वाढून परत 20% कमी झाल्यानंतर किती रुपयाला गेली ती, 96 रुपये पहा. म्हणजे 100 वजा 96 म्हणजे ती कमी झाली पहा, म्हणजे 4. म्हणजे ही जी किंमत आहे ही 4 ने कमी झाली पहा. म्हणजे शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कमी होईल आणि ती किती होईल कमी, 4 ने कमी होईल पहा. 4 ने कमी होईल पहा, 4 ने कमी होईल पाहता, 4 रुपयांनी कमी पहा. पुढे उदाहरण पाहू आता आपण. उदाहरण पहा, शोभाताईंनी एक स्कूटर 55,000 रुपयांना विकत घेतली. वापरलेल्या स्कूटरचा भाव प्रतिवर्षी 8% ने कमी होतो. 2 वर्षानंतर त्यांनी 2 वर्षानंतर जी स्कूटर आहे ती स्कूटर 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली तर त्यांना किती रुपये मिळतील पहा. आता या उदाहरणामध्ये काय करायचं मला, पर्याय पहा. पहिला पर्याय 86,552, दुसरा पर्याय 64,152, तिसरा पर्याय 61,452 आणि चौथा पर्याय 43,525. तर पहिल्या वर्षी काय झाले पहा, कमी झाली पहा. आता स्कूटरची किंमत किती होती पहा, 55,000 रुपये. 55,000च्या 8% पहा, 55,000च्या 8% म्हणजेच काय पहा, 55,000 गुणिले 8/100. 8% म्हणजेच काय, 8/100 पहा. हा शून्य गेला पहा, किती उरलं पहा, 550 गुणिले 8 बरोबर. या ठिकाणी उत्तर येते पहा, हा जो गुणाकार आहे, गुणाकार किती होतो पहा, 0 0
45 आणि 48,44 पहा, म्हणजे 4,400, म्हणजे तर 4,400 रुपये कमी होतील पहा. 4,400 रुपये पहा, म्हणजे स्कूटर किती रुपये होती पहा? 55,000ला. त्यातले 4,400 रुपये कमी झाले. आता किती स्कूटर कितीला गेली पहा? आता 0 ते 0 गेला, 0 0 10 6 चालेल 5 आणि इथे आलं पहा या ठिकाणी 0 0 50,600 पहा, 50,600 पहा, 50,600 ला ती, म्हणजे तिची 8% किंमत कमी होऊन ती आता 50,600 झाली. आता पहा 2 वर्षानंतर ती स्कूटर विकली पहा, दुसऱ्या वर्षी देखील पहा काय होणार आहे, आणखी 8% कमी होणार पहा. म्हणजे आता या 50,600 वर 8% आणखी कमी पहा, 50,600 चे 8%, म्हणजे 8/100, 0 गेला 0 गेला. तर काय ठिकाणी पहा ते 2 5 10 2 8 आणि हा जर आपण गुणाकार केला तर ते उत्तर येते पहा 4,048. आता या ठिकाणी 50,600 मधून 4,048 वजा केली, किती उरतात पहा? 2 या ठिकाणी 5 5 6 आणि 4, 46,552, म्हणजे पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. पर्याय नंबर 1 पहा, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे प्रश्न वाचायचा, काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला आपोआप त्या ठिकाणी उत्तर मिळतं पहा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. 200चा 44% म्हणजे 50चा शेकडा किती? 200चा 44% म्हणजे 50चा किती पहा? 50चा शेकडा किती? आता आपण या ठिकाणी काय करूया, 50 शेकडा आहे ना, आपण ते एक्स मानूया बा. या ठिकाणी एक्स मानलं बा, एक्स मानूया बा. 200चा 50 जाईल तो 50चा x% असं आपण म्हणूया. तर पाहता हे किती आहे, 200चा 44%. आता त्यांनी काय सांगितलं पहा, 200चा 44% म्हणजेच काय, त्या दोघांची किंमत सारखी पहा. 200चा 44% बरोबर 50चा x% पहा, म्हणजेच काय पाहता, 200 गुणिले 44/100 बरोबर 50 गुणिले 1/100. पहा या ठिकाणी 0 गेला 0 गेला 0 पहा किती उरलं पाहता या ठिकाणी 2 गुणिले पहा 2 गुणिले 44 बरोबर पहा 0 गेला 0 गेला 5 1 5 5 2 10 म्हणजे 1/2 पहा. आता हे 2 छेदस्थानी आहे, समीकरणाच्या विरुद्ध जाताना ते गुणिले होतात पहा. म्हणजेच काय झालं पहा, एक्स बरोबर काय झालं पहा या ठिकाणी 2 गुणिले 44 गुणिले 2. हा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर येते 176. म्हणजे 176 हे याचं उत्तर आलेलं आहे. 150चा शेकडा किती तर
176 हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. आता पुढे पाहू आपण. पहा, शेकडा 2.5 म्हणजे किती? पहा, हा पण प्रश्न यापूर्वी आलेला आहे. पहा, म्हणजे किती सोपा प्रश्न आहे. पहा, किती आपल्याला वाटतं अतिशय सोपा प्रश्न आहे. पटकन व्यवस्थित करायचं. पहा, उदाहरण काळजीपूर्वक करायचं. पहा, आता पहा, शेकडा 2.5 म्हणजेच काय? पहा, 2.5% म्हणजेच काय? पहा, 2.5/100. आता पहा, या ठिकाणी काय? पहा, दशांश चिन्ह आहे. पण दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक अंक आहे. मग ते दशांश चिन्हाच्या उजवीकडे जो चिन्ह आहे ते सरण्यासाठी याला आपल्याला दोन्हीला म्हणजे अंश छेदाला 10 ने गुणावं लागेल. पहा, म्हणजे पहा, 2.5 गुणिले 10/100 गुणिले 10. पहा, त्याला पहा 25/1000 बरोबर. पहा, जो अंश लिहून घ्यायचा 25. पहा, आता एकावर शून्य किती आहे? पहा, 1 2 3. पहा, छेदस्थानी 1000 आहे ना, म्हणजे 1 2 3 आणि दशांश चिन्ह. पहा, 0 दशांश चिन्ह 0 2 5 हे याचं उत्तर आलेलं आहे. आता पहा, आपण पुढील उदाहरण घेऊया. आता एक्सचे पहा, एक्सचे 25% बरोबर 2000 चे 50%. तर एक्स बरोबर किती? बरोबर किती हे उदाहरण आहे. पाहता, आता एक्सचे 25% पहा, म्हणजे काय? पाहता, म्हणजे एक्स गुणिले 25/100 बरोबर 2000 चे 50/100. आता आपण 25/100 पहा, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. पहा, म्हणजे एक्स छेद 4 बरोबर 200 गुणिले 5. म्हणजेच पहा, त्या ठिकाणी एक्स बरोबर 200 गुणिले 5 गुणिले 4. आपण हा गुणाकार केला अजून 10. 1000 गुणिले 4 बरोबर 4000. 4000 याचं एक्सची किंमत आली 4000. किती किंमत आली? पहा, 4000. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. पहा, 2020 या वर्षी एक प्रश्न विचारला होता. 4560 चे 2.7% बरोबर किती? आणि 2 अचूक पर्याय निवडा. पहा, आपल्याला 2 अचूक आपलं पर्याय निवडायचे. पहा, सांगायचं. पहा, आता कोणकोणते पर्याय? पाहता, पर्याय पहा, पहिला पहा, पर्याय आहे पहा 12312. 12312 गुणिले 10⁻². दुसरा पर्याय पहा 123.12. तिसरा पर्याय पहा
12 दशांश चिन्ह 3 1 2 आणि चौथा पर्याय पहा 12,312 गुणिले 10⁻³ आता अशा प्रकारे आपल्याला वाटतं अरे प्रश्न काय आहे? प्रश्न अतिशय सोपा आहे पहा, परंतु जे पर्याय दिलेले आहे आपल्याला या ठिकाणी घातांकाचे आपल्याला नियम माहिती पाहिजे पहा. तर पाहता आपण जे 4,560 आपण ते रूपांतर करून घेऊ. पाहता 4,560 गुणिले 27% म्हणजे काय? 2.7% म्हणजे काय? 2.7/100. आता पहा या ठिकाणी आपण जर याला संक्षिप्त रूप दिलं पहा, काय झालं पहा 4,560 गुणिले हे दशांश चिन्ह जाण्यासाठी अंशाने छेदाला आपल्याला 10 ने गुणावं लागेल पहा, म्हणजे या ठिकाणी गुणिले 10 गुणिले 10 पहा 27/1000. आता या ठिकाणी पहा संक्षिप्त रूप द्या पहा. आता संक्षिप्त आपण रूप दिलं पहा, 0 गेले 0 पाहता म्हणजे या ठिकाणी काय पहा उत्तर काय आलं पहा 456 गुणिले 27 गुणिले या ठिकाणी छेद 100 पाहता. आता हा जो गुणाकार आहे तो आपण गुणाकार करून घ्यायचा पहा. या ठिकाणी आपण जर 456 ला जर 27 ने गुणलं तो गुणाकार येतो पहा, तो येतोय पहा 12,312 छेद 100 पाहता. आता या ठिकाणी पहा दोन उत्तर कोणती निघतील पाहता. पहिले उत्तर पाहू आपण. अंश लिहून घ्यायचा ज्यावेळेस छेदस्थानी 10 असेल 100 असेल 1000 असेल पहा त्यावेळेस पहा 12,312 एका शून्य किती आहे 2 पहा 1 2 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं पहा 123.1 या ठिकाणी पर्याय नंबर 2 हेच उत्तर आलं पहा. आता अजून कोणतं उत्तर येतं पहा, हे झाल्याचं एक उत्तर आणखी कोणतं येतं पहा लक्षात घ्या. याचा अर्थ काय पाहता 12,312 गुणिले 1/100. आता 100 पहा 1/100 म्हणजेच काय पहा बरोबर 12,312 गुणिले पहा 1/10². आता ज्यावेळेस आपण एक नियम पाहिला पहा की येचा आपण घातांकामध्ये नियम पाहिला पहा. घातांकाचा जो नियम आहे पहा काय नियम होता पहा, तो नियम काय होता की 1 पहा एचा n घात बरोबर एचा वजा n घात. हा या ठिकाणी पाहता 1/10² म्हणजेच काय उत्तर आलं पहा 12,312 गुणिले 10⁻² म्हणजे उत्तर येते आपलं पर्याय नंबर 1. म्हणजे आपल्या या ठिकाणी 2 पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायला नाही पहा. कोणते 2 पर्याय आपल्याला? पर्याय नंबर 1 आणि पर्याय नंबर 2 हे आपण या ठिकाणी निवडलेले आहे. आता आपण आणखी उदाहरण घेऊया. पाहता तर पहा उदाहरण काय पाहता. उदाहरण आहे अर्पिताला अजयपेक्षा 20% कमी पहा. उदाहरण पहा
अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के जास्त गुण मिळाले तर पाहता काय पाहता तो पर्याय पहा 25%, दुसरा पर्याय पहा 20%, तिसरा पर्याय पहा 5% आणि चौथा पर्याय पहा 10%. आता पहा उदाहरण काळजीपूर्वक पहा. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. पहा म्हणजेच काय झालं पहा 20% गुण मिळाले. पहा म्हणजे अर्पिताचे अजयचे गुणोत्तर आहे. म्हणजे जर अजयला जर 100 असतील तर अर्पिताला काय 80 असतील. पहा म्हणजे अजयला जर 100 मिळाले असतील तर अर्पिताला 20 असतील म्हणजे 80 असतील. पहा म्हणजेच काय झालं पहा जे गुणोत्तर दोघांचं पहा अर्पिताचे अजयच्या गुणांशी जे गुणोत्तर आहे ते कसं आहे पहा 80/100. म्हणजे जर अजयला 100 असतील तर अर्पिताला 80. पहा म्हणजे किती आलं पहा याचे गुणोत्तर किती आलं 4/5. 4/5. आता अजयला अर्पितापेक्षा काही गुण जास्त मिळाले आहेत. आता पुढचं पाहता काय अजयचे अर्पिताच्या गुणाशी असले गुणोत्तर. आता उलट पाहता हे झालं अर्पिताचं गुणोत्तर आहे. पहा म्हणजे अजयच काय असणार पहा उलट पहा अजयचे अर्पिताशी असलेले अर्पिताशी जे गुणांशी गुणोत्तर उलट ना. म्हणजे अजय जर 100 असतील तर अर्पिताला 80. पहा म्हणजेच काय पहा 100/80 म्हणजेच काय पहा या ठिकाणी 5/4. 5/4. 5/4 म्हणजेच काय पहा या ठिकाणी 100च्या पहा म्हणजेच काय पहा 100 गुणांच्या 5/4 बरोबर काय आलं मग 100 गुणिले 5/4. 4 1 4 4 2 8 4 25 त्याचं उत्तर 125. म्हणजे 125 म्हणजे अजयला अर्पितापेक्षा 25% गुण जास्त मिळाले. पहा 25% गुण जास्त मिळालेले आहे. अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण पाहू आपण आता. पाहता आज एका शहराची लोकसंख्या 3,02,500 एवढी आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% होता. तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती. तर पर्याय नंबर 1
2,80,000. दुसरा पर्याय पहा 2,75,000. तिसरा पर्याय पहा 2,48,000 आणि चौथा पर्याय आहे 2,50,000. तर पाहता आपल्याला काय करायचंय, पाहता की त्या शहराची 2 वर्षापूर्वीच्या शहराची लोकसंख्या किती होती हे आपल्याला काढायचं आहे. मग आता पहा या ठिकाणी सूत्र काय वापरलं, पाहता आजची लोकसंख्या. पहा सूत्र पहा, आजची लोकसंख्या भागिले 1 अधिक दर छेद 100. एवढे काय आले, पहा वर्ष हे आले वर्ष. आता पहा या ठिकाणी आजची लोकसंख्या पहा. आता या ठिकाणी पाहता आजची जी लोकसंख्या आहे पहा वर्ष. वर्ष तर पाहता ठिकाणी वर्ष इथे कंसाच्या इथं वर्ष आहे. तर पाहता आजची लोकसंख्या किती पहा, मग 3,02,500 आहे भागिले 1 अधिक दर किती 10% आहे पहा 10/100 आणि वर्ष किती आहे 2 वर्ष आहे 2. पहा बरोबर पाहता 3,02,500 छेद आपण जर त्याला रूप दिलं पाहता 100 1 100 ते त्या ठिकाणी 100 1 100 अधिक 10/100 कंसाचा वर्ग. पहा बरोबर 3,02,500 छेद पहा 110/100 कंसाचा वर्ग. कंसाचा वर्ग. या ठिकाणी आपण जर हे सगळं समीकरण सोडवलं पहा तर काय पाहिजे 3,02,500 छेद 110 गुणिले 110 छेद 100 गुणिले 100. तर आपण जर 3,02,500 छेद 110 गुणिले 110 गुणिले 100 गुणिले 100 आणि हे जर आपण सोडवलं त्याचं उत्तर येतं पहा 2,50,000. 2,50,000 ही त्या 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या असेल. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. तर पहा उदाहरण काय पाहता तर पहा काय वेळेस पाहता 42% वजा कंसात 60% गुणिले 14% बरोबर x. तर x ची किंमत किती, x बरोबर किती, अशा प्रकारे प्रश्न असतो पहा. तर पहा त्या ठिकाणी आता 42% म्हणजे किती 42/100 वजा कंसात 60% म्हणजे किती 60/100 गुणिले 14% म्हणजे किती 14/100 बरोबर x.
स्टेप बाय स्टेप आपण जर उदाहरण सोडवत गेलं तर उत्तर लगेच मिळतं पहा. मग त्या ठिकाणी आपण 42/100 वजा, आता आपण कंस सोडून घेऊ प्रथम पहा. त्या ठिकाणी 98 म्हणजे 98/100 गुणिले 100 एकावर 5 4 0 बरोबर x. आणि त्या ठिकाणी आपण जर यास तर एक केलं ते गुणाकार वापरून तर या ठिकाणी हे जे उत्तर येते पहा 4200 वजा 98/10,000 बरोबर x. म्हणजेच काय पहा x बरोबर या ठिकाणी 42 मधून 98 गेले उरतात 4102/10,000 बरोबर 4102. आता एका शून्य किती आहेत 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे त्या ठिकाणी 4 अंकानंतर दशचिन्ह द्यायचं त्यानंतर 0 0.4102 हे आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पुढचं आपण उदाहरण पाहूया. आता उदाहरण पहा. ए चे 40% पहा. ए चे 40% हे बी च्या 24% एवढे आहे तर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे पहा. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे पहा. विधान बरोबर आहे प्रश्न असा आहे पाहता. आता विधान काय काय पहा म्हणजे 4 कोणते पर्याय पाहता. पहिला पर्याय पहा 2A बरोबर 3B. दुसरा पर्याय पहा 3A बरोबर 4B. तिसरा पर्याय पहा 4A बरोबर 5B. आणि चौथा पर्याय आहे 5A बरोबर 3B. आता हे पर्याय दिलेले आहेत, हे विधान दिले पहा. तर याचं कोणतं बरोबर आहे. आता आपण उदाहरण सोडूया. ए चे 40% पहा म्हणजेच काय पहा ए चे 40 ए गुणिले 40/100 पहा. याचा अर्थ ए चे 40% पहा हे कोणाबरोबर आहे बी च्या 24% बरोबर आहे पहा. आता हे समीकरण सोडवा. समीकरण सोडवल्यानंतर पाहता 0 गेले 0 गेले पाहता 4 2 2 4 2 5 10. तर पण पाहता 4 7 24 4 2 8 4 5 20 पहा म्हणजे ए गुणिले 2/5 बरोबर बी गुणिले 6/25. तर पाहता त्या ठिकाणी काय होते पाहता. आता आपण या ठिकाणी म्हणजे काय झालं पाहता 25/50 म्हणजे 6 आहे 6 आपण त्याबद्दल घेऊ पाहता 5 पाहता या ठिकाणी असं घेऊ आपण. ए
जे 6/25 आहे ते आपण डाव्या जाणू पहा. म्हणजे काय जाते 6 नाही ए बरोबर पहा बी गुणिले 6/25 गुणिले 5/2 बे एक बे बे त्रिक 6 5 1 5 5 5 25 पहा. म्हणजे काय उत्तर आलं पहा ए बरोबर बी गुणिले 3/5. म्हणजेच काय झालं पहा आता या ठिकाणी आपण जर हे 5 त्याबद्दल नेले काय झालं पहा 5A बरोबर 3B 5A बरोबर 3B पहा. पर्याय नंबर 4 उत्तर पाहायचं. विधान 4 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. व्यवस्थित समीकरण सोडवायचं. सोडल्यानंतर उत्तर आपलं लगेच आपल्याला उत्तर मिळते पहा. तर पुढचं आपण घेऊया. पहा आणखी उदाहरण घेऊ आपण. तर पहा तिकिटाची किंमत पहा एक उदाहरण आहे पहा. तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 10% कमी झाला तर उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती झाली बा. शेकडा वाढ अथवा घट किती झाली पा असा प्रश्न येतो पा. तर पाहता या ठिकाणी तिकिटाची किंमत पहा. आता आपण जी मूळ किंमत आहे आपण 100 मानू होता. तिकिटाची जी मूळ किंमत आहे पहा तिकिटाची किंमत आपण 100 मानू पाहता. किंमत पहा किंमत नंतर खप आणि मग खप झाल्यानंतर एकूण रक्कम किती होईल पहा. खप आता पाहता त्यांनी आता किंमत आपण पहिली किंमत किती मानली पहा 100 मानली. ही मूळची किंमत मूळ संख्या पहा मूळ 100 पहा 100 मानली. तर खप पण 100 होता आणि त्याचं एकूण जे आहे एकूण जी रक्कम आहे पहा तो झाले पहा 25% वाढल्यामुळे पहा इथं या ठिकाणी 10,000 रुपये पण झालं पहा. आता नंतरचं पाहता नंतरचं काय झालं पहा. नंतर काय झालं पहा किती वाढलं पहा आता 25% वाढले पहा. म्हणजे या ठिकाणी
100 अधिक 25 म्हणजे पहा 125 झालं पहा, 125 झाले. खप किती कमी झाला पहा, खप किती कमी झालाय, तर खप या ठिकाणी तो 100तून 10 वजा केले तर 90 झाला पहा, 90 झाला पहा. मग त्या ठिकाणी याचा गुणाकार केला, उत्तर येतं पहा 11,250 रुपये. म्हणजे पहा वाढलेलं उत्पन्न पहा, वाढलेलं उत्पन्न पहा, उत्पन्न वाढले पहा, वाढलेले उत्पन्न बरोबर वाढलेले उत्पन्न बरोबर इथे 11,250 वजा 10,000 बरोबर 1,250. आता पहा हे वाढलं उत्पन्न आहे पहा. आता उत्पन्न झाले शेकडा वाढ किती आली पहा, उत्पन्नात झाली शेकडा वाढ, उत्पन्न झाली शेकडा वाढ बरोबर वाढ भागिले मूळ उत्पन्न, मूळ उत्पन्न गुणिले 100 बरोबर वाढ किती आहे 1,250, मूळ उत्पन्न किती आहे 10,000 गुणिले 100. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तेथे 12.5% म्हणजे या ठिकाणी 12.5% ही वाढ झालेली आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. तर अशाच प्रकारे या ठिकाणी आपण आज शेकडेवारी या विषयी माहिती पाहिलेली आहे. यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तर उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं, उदाहरण वाचता वाचता त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं पहा. म्हणून व्यवस्थित प्रश्न वाचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक सोडू शकता. तर अशा प्रकारे आज माझ्याकडे शेकडेवारी म्हणजे शतमान हा जो घटक आला होता त्या ठिकाणी आपण या ठिकाणी हा घटक बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.